तर हे गाईज स्वागत आहे तुमचा रोहित यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे रेसिपीचा ब्लॉग. तर मी आज बनवणार आहे काहीतरी नवीन चिकनची भाजी. त्याचं नाव मी तुम्हाला ते बनवताना सांगते. तर चला सुरुवात तुम्हाला नाव तर माहिती पडलं असेल ते आपला हे थंबनेलवरून. तर आता मी तुम्हाला दाखवते कशा कशा प्रकाराने ते मी बनवणार आहे और काय काय सामग्री घेणार आहे. तर आता आपण सुरू करूया आपला ब्लॉग. चला. आडूची तब्येत बरी नाही आहे. ओके, रोहितने मला सांगितलं आहे की फक्त रेसिपीचाच ब्लॉग घे. तर रेसिपीचाच ब्लॉग घेते मी. चला. काली मिरची कुटायला दुकानावर जाऊन आले. लाडू जस्ट आता तिच्या मामासोबत जाऊन आले दुकानावर. तर गाईस, आजच्या रेसिपीचं नाव आहे चिकन शनिवारी कढाई. पहिल्यांदा आयुष्यात मी ही रेसिपीचं नाव पण ऐकलं आणि पहिल्यांदाच मी खाणारही आहे. बघू कशी बनवते आमची प्रार्थना मॅडम. रेसिपी ब्लॉग तुम्हाला हवा होता, सो त्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास. ओके, चालते. पूर्ण रेसिपी बघा, नक्की ट्राय करा घरी आणि कशी वाटली ते पण कमेंट करून सांगत जाऊ. काही जण ट्राय करतात आणि सांगतात खरंच कमेंट करून. जेन्युइनली थँक्स त्यांना माझ्याकडून, मनापासून, हृदयापासून. तर हे गाईस, आता मी हे सगळं रेडी केलं आहे. चिकन धुतलेलं आहे अर्धा किलोचा. हे आपलं ब्लॅक पेपर कुटून घेतलं आहे मी बारीक. आणि हे मिरची घेतली हिरवी आणि हे मोठीवाली. हे वाली मिरची आपल्या मनाने तुम्ही घेऊ शकता. मी हे वाली हिरवी मिरची घेतली आणि टमाटर घेतले 2 मोठे आणि असं कापून घेतलं आहे. आणि अद्रक लांबडा कापून घेतला आहे. हे लसूण घेतले 4-5. हे टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचं तर नाही टाका तुम्ही. नका टाकू, तुमची इच्छा. ऑप्शनल. अर्धा किलो चिकन आहे. तर इकडे आपला कढाई जे आहे ते आपलं कढाई ते गरम झालेलं आहे. आता मी याच्यात तेल टाकते थोडा. बस. किती वेळ लागेल बनायला? टाकला. किती वेळ लागेल पूर्ण बनायला? अर्धा तास. ओके. तर तेल आपण गरम होऊ द्यायचं आहे. मग हे आपला मटनचं आहे ना, चिकन आहे ना, हे टाकायचं आहे. मटन म्हणते मी बेगर हे कांद्याचा बेगर मसाल्याचा हे भाजी आहे आपला. हे आपण बनवू. त्याला म्हणतात चिकन शनिवारी कढाई. तर याच्यात ना असंच बनतंय सगळं. तर आता हे तेल गरम झालंय वाटतंय. थोडंसं पाणी टाकून बघते मी. नाही, आता नाही गरम झालंय. थोडं गरम होऊ द्यायचं. गरम व्हायची वाट बघायची. झालंय वाटतं तेल गरम. आता मी हे चिकन टाकते. लांब होऊन जा तुम्ही. क्या इतना जलतंय तेल उडते. आता स्वच्छ धुवून घेतलंय. तुम्ही लेग पीस पण सुद्धा घेऊ शकताय नुसता. इकडं आम्ही चिकन घेतलंय सर्व. त्याच्यात सर्व आहे. लेग पीस हे ते सगळं आहे. हा जास्त लेग पीसचा भाग आहे गाईस. मस्त पैकी आहे. चिकनला ब्राऊन होईपर्यंत फ्राय होईल द्यायचं. चिकन ऑइल आहे, हे ऑइल आहे सगळं. ऑइल मध्ये फ्राय करते मी. मोठा ऑइल आहे, मध्ये फ्राय करते मी. आणि कढई काळीच आहे ना, तुम्ही बोलता कढई किती काळी? हे काळीच कढाई आहे. मस्त याला आता शिजू द्यायचं आहे. मग याच्यात नाकून टमाटर घालायचं, टाकायचंय. वरतून टमाटर टाकायचं. सांगते शिजू द्या. ब्राऊन होऊ द्या. ठीक आहे, ब्राऊन झाल्यावर भेटू गाईस. ती गेली हे करायला, तोपर्यंत मी हे करतोय. ती म्हटली चिपकण्यामध्ये इसको, म्हणजे हे असं करत राहा. ती कचरा फेकायला गेली बाहेर. जस्ट याला हलवत राहायचं असं. कधी कधी काही हे बनवलं तर छान वाटतं. डेली जे बनवत असतील त्यांना कंटाळा येत असेल, बट आम्ही बॉयज आहेत ना, कधी कधी जर रेसिपीमध्ये जर घुसले तर खूप छान आणि प्रोफेशनल शेफसारखी फिलिंग येते. बट असं काही नसतं, फक्त व्यायाम असतं हे. कधी कधी खरंही असतं, कधी कधी बॉयज पण छान कुकिंग करतात, बट मोस्ट ऑफ 50-50%. तर गाईस, नमक टाकते मी स्वादानुसार. 1.5 चम्मच, 2 तुम्हाला चम्मच. जितकं लागते तितकं टाका. याने हा स्पून यूज केला बघा. हे बडावाला स्पून. हा स्पून यूज केला याने. हे 2 चम्मच मीठ टाकले. नमक टाकल्यानंतर हे आपलं पाणी जे आहे ना सगळं हे जळून गेलंय.
आणि फक्त तेलच राहिलंय. आता हे झालेलं आहे आपला ब्राऊन. दिसतंय का ब्राऊन? ब्राऊन झालंय का? हा, हे देख ना, बघ ना, ब्राऊन दिसतंय ना तुला? है ना? व्हाईटिश कलर गेला. व्हाईटिश कलर गेलाय त्याचा, आता ब्राऊन झालाय. मग आता आपल्याला टमॅटो टाकायचं आहे. हे काय असं? असंच आहे, असं टाकायचं. मग हे वरचं आहे ना ते छिलका, तुम्ही काय म्हणतो, साल्ट सालटे, ते हे काढून घ्यायचे. काढून घ्यायचंय. आपोआप निघतंय ते बॉईल झाल्यावरती. त्याला टाकायचं. 2 टमाटे घेतले होते. अर्धा चिकनमध्ये, 1 किलोमध्ये तुम्हाला 4 या 5 टमाटर घ्यायचे. हे अर्धा किलोचा हिशोब आहे गाईस मित्रांनो. मग मी आता हे काढून ठेवते. ढक्कन लागा, ढक्कन. कसा कॅमेरा आपला फिरतोय गोल गोल गोल. ते टाकून घ्यायचंय. तर गाईज मी याच्यात अद्रक लसूणचा पेस्ट टाकलाय. आणि आपल्याला हे तेल, हे जे चिकनचं पाणी आहे ना, ते सुकून द्यायचं आहे. आणि तेल जे आहे ना, ते साइडला, मतलब तेल है ना जो इसके साइड में हो जाना चाहिए. उसका चिकन का पानी है ना सूख जाना चाहिए. तब फिर आप वो तेल निकाल सकते हो, अगर आपको निकालना है तो. तर गाईज हे बघा, तेल वेगळं झालं आहे. आता जे आपलं तेल आहे ना, एक्सेस ऑइल, आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर गाईज आपल्याला मिरची टाकायची आता. तर मिक्स करून घेते. हे टमाटरचं ते साल आहे ते आपल्याला काढायचं आहे. एक काढून ठेवलं आहे मी. मग हे झाल्यावर आपल्याला पेपर, हे काली मिरची टाकायचे कुटावर. तर गाईस इकडे मी हळद टाकली. आता मिक्स करून घेते बरोबर. आणि टमाटरचं जो साल्ट आहे ते काढून घ्यायचं आहे मला. एकदम अच्छे पकणे देणं आहे, ते भारी शिजू द्यायचं आहे. काही मी टमाटरचे साल्ट काढते बघून व ते आपोआप निघलाय. फक्त मी असं हाताने पकडून चटका बसते. हे बघा, सुतच निघून बसलंय. आता आपल्याला हे ना टमाटर आहे ना मॅश करायचं. भाजपैकी सगळं निघून गेलंय, सगळं निघलंय. शिजू द्यायचं आता फास्ट करते. तर गाईज आपला कुटलेला जे काली मिरची आहे ते मी टाकते इकडे. आता मिक्स करून घ्यायचं बरोबर इथं. मस्त लय भारी येत आहे. पण खायला बघू, मी पहिल्यांदा बनवते इकडे. बघा हे लेकरू, बघा हे लेकरू, बघा बघा हे लेकरू. बना ना मॅडम, नान बना नाही तो बना सकते. A few moments later. तर मित्रांनो, अशा प्रकारे रेसिपी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या दिवशी बघू इच्छिता बोललो गलतीने, बघू शकता. जरा मिळती जुळतीच आहे आपल्या नॉर्मल रेसिपीशी. बट याची टेस्ट कशी होणार आहे नॉर्मल आहे म्हणजे थोडस चुलत बहिणी दिसत आहेत. म्हणजे आपली नॉर्मल रेसिपी आणि ह्या रेसिपी चुलत बहिणी वाटत आहेत. तर आपण टेस्ट करून बघूयात कसा झालाय. सो लेट्स गो. भूक तर भरपूर लागली आणि स्मेल पण खूप छान येतोय. आणि चपाती आणि नान बनवायचं बोलतीये. नान बनवा असं बनवू शकतात तुम्ही मॅडम. आणि चपाती बनवलं तरी काय हरकत नाही, चालते. भेटत थोड्या वेळाने. आणि तिकडे ते बाळ खेळते पाण्यासोबत. बघा ते बघा बाळ, बघा. ए बाळा चला. हे काय ते मिरची टाकायची राहिली का? टाकलं झालं. ओके डन. चला आता सगळं झाल्यावर भेटूयात चपाती वगैरे. गाईज इकडे आता बनत आहेत चपात्या. बघा फायनली आता थोड्याच वेळात भेटणार आहे आपल्याला प्रज्ञाची स्वादिष्ट रेसिपी. हाँ मेरा हालत. गैस तयार आहे आपला क्या नाम है? चिकन शिनवारी. चिकन शिनवारी. चिकन शिनवारी. हाँ. ऐसे कहाँ से नाम लाते हैं तुम लोग? थांब बस इकडे. पप्पा खाता इकडे. जरा जेव.
first bite of the Pradnya's new recipe is going to घाण बनला हा. काहीच घाण बनलाय वाटतं खरोखरच. अच्छा खरोखरच नाईस कुठला दूध मागरी. नाईस मस्ती केली छान म्हणताय. प्रज्ञासोबत प्रँक करतो. दूध मागतो लाडू. गाईज ह्यामध्ये जरा जरा वडापाव सारखा आणि जरा मिक्स टेस्ट आहे पण काहीतरी युनिक आहे. छान वाटते काहीतरी म्हणजे हा टेस्ट असून कुठेतरी घेतल्यासारखा दिसतो. कुठेतरी खाल्लं घेतले म्हणजे काहीतरी आहे अजून असं अशी चव कशाची तरी आहे आज मला लक्षात येत नाही. आंबूस तिखट छान आहे पण छान वाटतं. नाईस जेवण घेतो सगळं संपून टाकतो गाईस. क्या मुझे मेरा हाथ का टेस्ट समझ में ही नहीं आता. तुझे नहीं लगा अच्छा कुछ अलग ओके कुछ अलग नहीं लग रहा है ऐसा. अलग लग रहा है पर मुझे दूसरे के हाथ का ज़्यादा अच्छा लगता है. दूसरे के हाथ का फिर अच्छा लगने के लिए मेरे को दूसरा शादी करना पड़ेगा. कर ले फिर चलेगा 10 बार तो एक ही बात बोलते किसी दिन सच्ची हो जाएगा. दूसरी शादी कर लेता हूँ फिर फिर मेरा क्या वो उसके हाथ का खाना तू खा लेना और कभी तेरे हाथ का उसको मैं खिला नहीं देना. रहूंगी फिर मैं चली जाऊंगी. मैं क्यों रोक फिर. तो खुद के हाथ का अच्छा लगने देना खाना फिर दूसरे के हाथ का कुछ चाहिए तेरे को. अरे सही है कि नहीं. ये पिज्जा खाते थे ना अपन वो हाँ बारबेक्यू वाला वैसा लग रहा है ये. तो इसमें भी कहाँ पिझ्झा ला दे रे बाबा. हे बघा हे बाळ ना एकदम बिघडले मोबाईल बघून जेवत नाही बिना मोबाईलचा. गध बाळ लय मारणार आहे मोठं झाल्यावर हिला. इकडे पिक्चर लावला आम्ही. चला जेवून गो बाय. गाईस आता वाजले आहेत 12 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून सांगा. ओके झोप आली मला. आणि भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या इंस्टाग्रामची. मेसेज करा बोला माझ्याशी बिंदास. मी पण तुम्हाला रिप्लाय करणार 100%. तुम्ही माझ्याशी बोलू शकता किंवा प्रज्ञाशी. आपली लिंक आहे. अवतार खूप खराब झाला आहे जरा घराच्या कामांमध्ये जरा बिझी आहे. रेती उचलणं पाईप गोळा करणं पाणी लावणं काही ना काही असतातच कामं. सो लवकर काम स्टार्ट हो. आपल्याला खड्डे खांदायचे आहेत तर JCB आणि मिस्त्री वगैरे भेटत नाहीत आपल्याला. सो त्यासाठी जरा लेट होत आहे. चालतं आहे सगळं अपडेट देत राहील. चला बाय टेक केअर टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि सबस्क्राईब करा.